वेलकम बॅक टू सायकोलॉजी क्लासेस. मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी यामधील 3 मार्चचे क्वेश्चन, जो की आहे आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड मधला पार्ट. आता आपण घेणार आहोत पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2019 ते 2025 पर्यंत, आणि या चॅप्टरला वेटेज आहे 6 मार्काचं विथ ऑप्शन. म्हणजे आपले एकूण 6 मार्कचे क्वेश्चन विचारले जाणार आहे, त्यामध्ये ऑप्शनला पण काही असणार आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 3 मार्कचे क्वेश्चन ते कसे सोडवायचे, ते कसे लिहायचे, हे सगळं मी समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 3 मार्कच्या पहिल्या क्वेश्चनला. मुलांना बघा, क्वेश्चन 3 मध्ये आपल्याला एकूण 12 क्वेश्चन बघायचे, जे की पीवायक्यूचे आहे आपले 2019 ते 2025 पर्यंत. त्यामध्ये पहिला क्वेश्चन बघा काय, विच फ्युएल इज यूज इन थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोणतं इंधन, फ्युएल म्हणजे काय, इंधन वापरलं जाते. तुम्हाला माहिती आहे कोणतं, कोळसा हे प्रमुख इंधन आहे कशामध्ये, थर्मल पॉवर प्लांट मध्ये. त्यानंतर त्याच सिमिलर क्वेश्चन, राईट एनी टू प्रॉब्लेम्स. मग तुम्हाला दोन प्रॉब्लेम म्हणजे अडचणी काय येऊ शकतात असोसिएटेड विथ दिस टाइप्स ऑफ पॉवर जनरेशन. आता आपण कोळशापासून काय करतोय, वीज निर्मिती करतोय, इलेक्ट्रिसिटी निर्माण करतोय. आता याच्यापासून दोन प्रॉब्लेम कोणते असू शकतात ते आपल्याला लिहायचे. म्हणजे पहिला क्वेश्चन तुम्हाला इथपर्यंत 1 मार्क्स आणि इथपर्यंत 2 मार्क्स, असे दोन लिहायचे. 3 मार्क्सचे क्वेश्चन लिहायचे. मग तुम्ही लिहिलं कोणतं, आन्सर नाव टाकलं किंवा तुम्ही ऍड वगैरे केला. पहिलं काय आन्सर दिलं तुमचं, कोल इज द मेन फ्युएल इन द थर्मल पॉवर प्लांट. कोळसा हे प्रमुख इंधन आहे कशामध्ये, थर्मल पॉवर प्लांट मध्ये. आता ही तुम्हाला थर्मल पॉवर प्लांट दाखवलाय. ठीक आहे. आता बघा, आता त्याचे दोन प्रॉब्लेम कोणकोणते असू शकतात. पहिलं आहे एअर पोल्युशन, म्हणजे काही हवेचं प्रदूषण होतं. आता बघा तुम्ही इथं स्टॅक्स म्हणजे काय, जी चिमणी वगैरे आहे, आता इथून तुम्हाला चिमणीमधून धूर बाहेर पडताना दिसतोय. आता हे एअर पोल्युशन तर करणारच. ठीक आहे. आता फ्युएल वगैरे बदलल्यानंतर हा एक मेन प्रॉब्लेम असू शकतो. दुसरं मला वाटतं लिमिटेड ऍक्ट डिप्लेटिंग फ्युएल्स रिझर्व. आता आपण कोळसा म्हणून जे प्रमुख इंधन वापरतोय, कोळसा हा संपणारे इंधन आहे. ते कोणतं, बायोफ्युएल आहे. बायोफ्युएल म्हणजे काय, आपण जीवाश्म इंधन जे आहेत, ते जीवाश्म इंधन आपण ते तयार केले निसर्गात तयार होते. त्याच्यासाठी काय आपल्याकडे मर्यादित आहे. जर कोळसा संपला कोणतं, आपण ते परत इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम काय, रिलीज द सूट पार्टिकल. आता हा तुम्हाला जो धूर दिसतोय, या धुरामध्ये काही काजळी म्हणजे काही बारीक बारीक जे आपले कोळसासारखे जे कण वगैरे असतात, ते हवेमधून काय करतात, बाहेर पडतात. आणि बाहेर पडल्याने काय होतं, ते कधी कधी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम जे आहे, आपल्याला श्वसनाचे आजार जे आहेत, असे आजार आपल्याला होण्याची शक्यता वगैरे असते. त्यामुळे याचे 2-3 तुम्हाला गंभीर परिणाम जे आहेत किंवा गंभीर प्रॉब्लेम जे आहेत, तुम्हाला या थर्मल पॉवर प्लांटमधून बघायला भेटू शकतात. हे त्याचं प्रमुख आन्सर आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला हे एअर पोल्युशन बर्निंग ऑफ कोल दिलेले आहे. त्यामधून कोणकोणते पार्टिकल आहे, समजा फॉर एक्झाम्पल CO2 आहे, SO2 वगैरे आहे. आता CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड आहे. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड गॅस नावाचा गॅस जो आहे, ते काय करतात, हेल्थ प्रॉब्लेम करू शकतात. इथे पण बघा, आपल्याला लिमिटेड फ्युल वगैरे आहे कोणतं, आता हे रिन्युएबल आहे. म्हणजे कोणतं, हे परत निर्माण होणार नाही. असं नाही की आपण कोळसा काढलाय किंवा परत कोळसा तयार होतोय, असं कधी होत नाही. त्यामुळे हे संपणार इंधन आहे. त्यानंतर सूट पार्टिकल जे आहेत, ते आपल्याला धोकेदायक वगैरे आहेत. हे पार्टिकल जर पूर्णपणे बाहेर जर पडले, सूट पार्टिकल म्हणजे काही काजळी ज्याला म्हणतो आपण, जर ही काजळी बाहेर पडली तर आपल्याला 100% लंगचे आणि रेस्पिरेटरीचे डिसीज होऊ शकतात. आणि तुम्हाला अजून दोन एक्स्ट्रा दिले, कोणता त्यासारखाच पॉईंट, नॉन रिन्युएबल अँड लिमिटेड फ्युएल आहे. ते परत परत आपल्याला निर्माण करता येऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये ऍसिड रेन जे आहेत, कधी कधी आपण काय म्हणतो, आम्लवर्ष जे आहेत, आम्लवर्ष म्हणजे काय, कधी ऍसिड रेन जी पडते, म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍसिड जाते पावसामध्ये, त्याला काय म्हणतो आपण, ऍसिड रेन असं म्हणतो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे कधी जागतिक तापमान वाढ. आपण जर असे साठे जर वापरत राहिलो, पूर्णपणे प्रदूषण करत राहिलो, तर जागतिक तापमान वाढून कोणतं आपल्यावरती म्हणजे आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवरती घातक परिणाम होतो. हे तुम्हाला दिलं आहे. मग तुम्ही यापैकी कोणते दोन लिहा प्रॉपर, एक लिहा, दोन लिहा. फक्त मी तुम्हाला हे समजण्यासाठी एक्स्ट्रा पॉईंट जे आहेत ते ऍड केले आहे. पण तुम्हाला लिहायचे किती, दोनच लिहायचे. मग तुम्ही सांगितलं तुम्हाला जर दोन प्रॉपर जर आठवले, तुम्ही प्रॉपर दोनच लिहा. एवढं लिहित बसू नका. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी प्रॉपर दिलेलं आहे. ठीक आहे. पहिलं वाक्य काय असेल तुमचं, कोल इज अ मेन फ्युएल, हे पहिलं वाक्य असेल. पूर्णच्या पूर्ण लिहायचं. आणि दोन प्रॉब्लेम, एअर पोल्युशन, दुसरं कोणतं, लिमिटिंग, आणि कोणतं, डिप्लेटिंग फ्युएल रिझर्व्ह आहे. तुमच्या भाषेमध्ये लिहा, लिमिटेड फ्युएल आहे. कोणतं असं जरी म्हटलं तरी तुम्ही एक्सप्लेन केलं एखाद्या ओळीमध्ये तरी चालेल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. आपला दुसरा क्वेश्चन आहे, कम्प्लीट द गिवन फ्लो चार्ट. आता हा तुम्हाला जो फ्लो चार्ट दिलाय, तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. क्वेश्चन तेव्हा विचारलाय जुलै 2025 जुलै 2023 ला 2 वर्ष क्वेश्चन विचारलेला आहे. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, थर्मल एनर्जी. आता काय करायचंय, थर्मल एनर्जीचा वापर बघायत. थर्मल एनर्जीचा वापर करून आपण काय करतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतोय. आता हे पहिले याच्यामध्ये बघा, आपण थर्मल एनर्जी कोणतं, कोळशामध्ये असणारी जी एनर्जी आहे, तिचा वापर करून काय केलंय, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली आहे. आता तुम्हाला हा फ्लो चार्ट कसा पूर्ण करायचा आहे. आता कोळशामध्ये जी एनर्जी आहे तिचं काय झालं,
त्यानंतर पुढे काय झालं, नंतर हा ब्रॅकेट वगैरे काय आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. आता बघा त्याचा आन्सर काय आहे, फ्युएल कोइल्स आहेत. म्हणजे आपलं फ्युएल कोणतं वापरलं, आपण इंधन कोळसा वापरला. कोळ्यापासून काय झालं, बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. इथे बॉयलर म्हणजे एक असा मध्ये टँक वगैरे आहे, टाकी वगैरे आहे. त्या टाकीमध्ये काय होतं, पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. त्याला काय होतं, आपण बॉयलर फॉर कन्व्हर्जन, कन्व्हर्जन म्हणजे काय करणं, रूपांतर करणं पाण्याचं वाफेमध्ये. त्यानंतर स्टीम टर्बाईन फिरते. स्टीम टर्बाईन कशी लाटायचं असतं, जनरेटर. आणि जनरेटर काय करतं, पूर्णपणे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतं. म्हणजे आपण कोळशापासून काय केलंय, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली आहे. हा फ्लो चार्ट होता. त्यानंतर बघा इथं वाफ जे आहे, वाफ थंड झाल्यानंतर कोणतं, परत वाफेचं काय करतं, पाण्यामध्ये रूपांतर करतं आणि परत ते पाणी गरम करून आपण काय करतो, बॉयलरमध्ये पाण्याची पासून काय करतो, वाफ तयार करतो. म्हणजे इथं पाण्यापासून काय केलं आपण, परत परत ती एनर्जी वापरून घेतली आहे बघा. सिस्टम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. म्हणजे हवा पूर्णपणे थंड झाली, परत त्या हवेचं काय होतं, पाणी होतं. आणि पाणी परत गरम करतो आपण, परत त्या गरम पाण्याची वाफ करतो आणि परत काय करतो, स्टीम टर्बाईन फिरवतो. असं ते थोडक्यात आहे. आता बघा आपल्या इथं डायग्राम आहे. मी तुम्हाला त्या डायग्राम पण मध्ये समजून सांगतो. पहिलं बघा, काय वापरलं आपण, कोळस म्हणून, कोळस हे इंधन वापर बरोबर. आता इथं कोळस वापरला आपण. या कोळशाने काय केलं, आता हा जे बॉयलर आहे इथं, बॉयलर म्हणजे काय रे, त्याच्यामध्ये पाणी आहे. आता कोळसा पूर्णपणे पेटल्यानंतर, कंबशन झाल्यानंतर इथं काय झालं, पाणी उकळलं. कोणतं, पाणी उकळलं. पाणी उकळल्यानंतर पाण्याची वाफ तयार केली आपण. आणि कोणतं, ते वाफ तयार होतं या पंपद्वारे आपण काय केलं, स्टीम टर्बाईन फिरवलं इथं. हे तुम्हाला टर्बाईन दिसतंय. आणि हे पूर्णपणे टर्बाईन फिरवल्यानंतर ते जसं जोरात जोरात फिरते, त्या वाफेच्या प्रेशरने पूर्णपणे टर्बाईन फिरल्यानंतर त्याला अटॅच काय, जनरेटर. आणि ते जनरेटर काय करतं, पूर्णपणे आपला इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती तयार करून देत असतं. जनरेटर कोणतं, तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करून देते. मग तुला काय म्हटले तुम्हाला, हे आहे बॉयलर आपलं. बॉयलरमध्ये काही पाणी साठलेलं आहे. आणि जसं आपण कोळसा पेटवतो पूर्णपणे, तो बर्न केला, तो कोळसा काय करतो, त्या पाण्याला उकळवतोय. पाण्याला पूर्णपणे उकळवलं, पाण्यापासून काय होते, वाफ तयार होते. आणि वाफ काय करते, आपली स्टीम टर्बाईन जे आहे ते स्टीम टर्बाईनला फिरवतं पूर्णपणे. आणि या स्टीम टर्बाईनला पूर्णपणे फिरवलं, कोणतं, पूर्णपणे ते काय करतं, टर्बाईन जनरेटर लाईट असल्यामुळे कोणतं काय करतं, पूर्णपणे जनरेटर लाईट तयार करतं. आणि लाईट आपण ती वापरून घेत असतो. थोडक्यात एवढंच आहे. काय करायचं, फ्युएल कोईल आहे. इथं बॉयलर फॉर कन्व्हर्जन वॉटर टू स्टीम, पाण्याचं वाफेत रूपांतर करतं. स्टीम टर्बाईन फिरतं. स्टीम टर्बाईन पूर्णपणे फिरलं, स्टीम कसं लाटायचं असतं, जनरेटरला. जनरेटर पूर्णपणे सुरू होतं. आणि जनरेटर कोणतं, आपली जी एनर्जी आहे, कोणतं, कोळशामधली जी वाफेची एनर्जी आहे, त्या वाफेची एनर्जी काय करतं, लाईट तयार करतं. जनरेटरचे आहेत. मोस्टली जनरेटरचं काम काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करणं. ठीक आहे. त्याला पूर्णपणे जर आपण रोटेट केलं, पूर्णपणे फिरवलं, ते काय करतं, जनरेटरमधून इलेक्ट्रिक एनर्जी आहेत ना, ती तयार करून देत असतं. एवढं सोपं चार्ट वगैरे आहे. मग तुम्हाला चार्ट लक्षात राहील, कोणता आपण काय वापरला, कोळसा इंधन म्हणून वापरलं. कोळशाने काय केलं, जे बॉयलर आहे त्या बॉयलर मधलं पाणी जे आहे त्याला उकळवलं. आणि पाण्यापासून काय केली, वाफ तयार केली बघा. बॉयलर फॉर कन्व्हर्जन वॉटर टू स्टीम, पाण्याचं वाफमध्ये रूपांतर केलं. आणि ती वाफ आपण कोणतं, स्टीम टर्बाईन फिरवण्यासाठी वापरलं. मग स्टीम टर्बाईन पूर्णपणे फिरलं. आता हे स्टीम टर्बाईन म्हणजे नाव एवढं नाही, फक्त हवेपासून ते टर्बाईन फिरवलं, त्याला काय म्हणतो आपण, स्टीम टर्बाईन असं म्हणतो. आणि त्या स्टीम टर्बाईन काय झालं, अटॅच काय, आपलं जनरेटर आहे. आणि जनरेटर पूर्णपणे फिरवलं आपण, कोणतं, जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काही लाईट तयार करून देत असतं. एवढं सोपं आपलं चार्ट. आता फक्त राहिलं फक्त की इथं होतं दुसरं तिसरा जो पॅराग्राफ जो आहे. आता याच्यामध्ये जे पण पाणी आहे, कोणतं, त्यांनी काय केलंय, फिरवलं, ते पाणी कोणतं, थंड होणार आहे. कोणतं, आपली जी वाफ आहे ती थंड होणार आहे. आणि वाफ पूर्णपणे थंड झाली, परत त्या वाफेचं काय करणार आपण, पाण्यामध्ये रूपांतर करणार आहे. आणि परत पाणी काय आहे, आपण उकळवणार आणि परत काय करणार आहे, पूर्णपणे जनरेटर फिरवणार आहोत. अशा प्रकारे काय करतो आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतो. आता हे तुम्हाला कुलिंग टॉवर दिसतंय. कुलिंग टॉवरचं काम तेच आहे. कोणतं, वाफ पूर्णपणे थंड झाली, परत त्या पाण्याचं काय करायचं, कन्वर्जन करायचं कशामध्ये, वाफेमध्ये. आणि परत वाफेचं काय करायचं, कन्वर्जन पूर्णपणे आपल्या स्टीम मध्ये करायचं. म्हणजे थोडक्यात काय आहे, फ्युएल जे एअर आहे, आपण कोणतं, पाणी उकळवलं, वाफ तयार केली, वाफपासून टर्बाईन फिरवलं, त्याला अटॅच काय, जनरेटर आहे. जनरेटर काय केली, लाईट तयार केली. परत जी वाफ थंड झाली, कोणतं, ते पाणी परत तिकडे आलं, परत त्याला आपण उकळवलं, परत वाफ तयार केली. असं काय असतं, शेड्यूल असतं. एवढं सोपं आहे. ठीक आहे, लक्षात आलंय. चला पुढे बी नंबरचा क्वेश्चन बघूया. बी नंबरचा, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन थर्मोपावर प्लांट. आता आपल्याला दोन चार्ट असतात पूर्णपणे. एक असतो कोणतं, स्केमॅटिक डायग्राम असते. दुसरं कोणतं, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन असतं. आता बघा, केमिकल एनर्जी इन कोल, कोळशामधली जी केमिकल एनर्जी कुठे गेली, थर्मल एनर्जी मध्ये, थर्मल एनर्जी मध्ये रूपांतर झाली. आणि थर्मल एनर्जी काय केलं, पूर्णपणे कायनेटिक एनर्जी इन. कायनेटिक म्हणजे कोणतं, आपली अशी जी ऊर्जा आहे, तुम्हाला माहिती आहे, आपण मग बघितलं, काय बघितलं पाठीमागच्या स्लाइड मध्ये, जी वाफ तयार होते ती वाफ काय करते, टर्बाईन फिरवते. काय करते, टर्बाईन फिरवते. मग कोळशामध्ये जी एनर्जी आहे काय झाली, थर्मल एनर्जी मध्ये रूपांतर झाली.
कोणतं हिट थर्मल म्हणजे काय हिट एनर्जी आहेत. हिट एनर्जी काय केलं पूर्णपणे कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर झालं. कशामध्ये वाफे स्वरूपात पाणी उकळवलं, पाणी उकळून झाले पूर्णपणे हिट तयार झालं. कोणतं हे म्हणजे उष्णता झाली. उष्ण झाली त्यांनी काय केलं पूर्णपणे पाण्याचं वाफेत रूपांतर केलं आणि त्या वाफेत रूपांतर केलं तेव्हा हवेच्या प्रेशरनं पूर्णपणे त्या वाफेच्या प्रेशरनं टर्बाईन फिरलं आणि त्या टर्बाईनपासून काय झालं इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झालेली आहे. एवढं सोपं गणित. कळेपर्यंत केमिकल एनर्जी कशामधली कोळशामधली ती काय केली पूर्णपणे हिट मध्ये रूपांतरला. आपण कोळसा पेटवला कोणतं काय आली आग तयार झाली पूर्णपणे हिट तयार झाली आणि त्या हिटला आपण काय म्हणतो थर्मल एनर्जी. आणि त्याच्यामध्ये काय केलं पूर्णपणे पाण्याचं वाफेत रूपांतर केलं. कायनेटिक एनर्जी कशामध्ये स्टीम मध्ये त्या स्टीमने काय केलं पूर्णपणे टर्बाईन फिरवलं टर्बाईन फिरलेली काय झाली इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झालेली आहे. मग तुम्हाला पाठीमाग चार्ट होता तो चार्ट आणि हा चार्ट पूर्णपणे वेगळा आहे. त्याला एक बघितला आपण कोणता तिसऱ्या आणि दुसऱ्यामध्ये काय होतं अटॅच होतं. आपण काय केलं तर बॉयलरच्या मधली जी पाणी ते उकळल्यानंतर वाफ झाली वाफ झालं पूर्णपणे आपण टर्बाईन फिरवलं आणि टर्बाईन फिरवल्यानंतर पूर्णपणे आपण ते जेव्हा वाफ थंड झाली परत त्यापासून घ्यायला आपण पाणी तयार केलं असं थोडक्यात चार्ट. ठीक आहे. पुढचा पाठ बघूया आपण. पुढे बघा क्वेश्चन क्रमांक 3. त्यामध्ये काय विचारलं आपल्याला ऑब्झर्व द गिवन पिक्चर्स अँड आन्सर द क्वेश्चन. आता ही फिगर पूर्णपणे ऑब्झर्व करा आणि त्या बेसवर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे आन्सर द्या असा हा प्रश्न विचार. त्यानंतर हा प्रश्न केव्हा विचारलाय मार्च 2024 साठी. बघ पहिले काय म्हटलंय आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. या डायग्रामला आयडेंटिफाय करा. मग मला सांगा मुलांनो ही डायग्राम किती सोपी जी काय करते पूर्णपणे हवेचा वापर करून लाईट तयार करते. मग हिचं नाव काय वाइंड टर्बाईन. मग मला सांगा आन्सर काय येईल मग द डायग्राम इन शोइंग गिवन फिगर इज अ वाइंड टर्बाईन. हे कंसामध्ये तुम्हाला लिहायची गरज नाही तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी हा पॉईंट दाखवलाय. काही नाही तर वाइंड एनर्जी पॉवर जनरेशन सिस्टम ऑब्लिक वाइंड मिल. तुम्ही हे सुद्धा लिहू शकतात पण आपलं महत्वाचं नाव कोणतं आहे वाइंड टर्बाईन. तुम्ही या कंसामधलं लिहिलं काय आणि वाइंड टर्बाईन लिहिलं काय दोन्ही गोष्टी सारख्या असतात. तुम्हाला विचारलं काय ही डायग्राम कशाची आहे तिला ओळखा. आपण ओळखले एक मार्क आपल्याला भेटला. दुसरं मार्कचं क्वेश्चन व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी इन दिस प्रोजेक्ट. सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे काय रे हे कशावर चालतंय. आता मला सांगा वाइंड मिल आहे वाइंड एनर्जी आहे वाइंड टर्बाईन आहे कशावर चालणार आहे हे पूर्णपणे हवेवर चालणार आहे. मग मला सांगा एनर्जी कोणती आपल्याकडे हवा. बघा द सोर्स ऑफ एनर्जी इज वाइंड एनर्जी. मग सोर्स काय एनर्जीचे ऊर्जेचा सोर्स कोणता आहे आपल्याकडे आपल्याकडे आहे वाइंड. वाइंड म्हणजे काय हवा आपल्याकडे एनर्जी. बघा कायनेटिक एनर्जी ऑफ वाइंड. कायनेटिक म्हणजे काय रे हवेच्या प्रेशरने काय करते हे पूर्णपणे करते आणि ज्या प्रेशरने हवे चालते म्हणजे एकाची एनर्जी आहे काय करते दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर होते याला काय म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. एका गोष्टीची एनर्जी दुसऱ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफर करते याला काय म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. मग आपल्या कायनेटिक एनर्जी कोणती वाइंड आहे. बघा आता मला इथं म्हटलं काय हे जे ब्रॅकेटमध्ये दिले ते तुम्हाला लिहिण्याची गरज नाही फक्त काय तुम्हाला समजण्यासाठी मी प्रॉपर दिले. बघा द सोर्स ऑफ एनर्जी इज वाइंड एनर्जी. आपला एक मार्क फिक्स झाला. इथे एक मार्क्स इथे एक मार्क्स विषय संपला. आता पुढे कोणतं आपलं फक्त बघायचंय. आता हे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं तुम्हाला बघा कोणतं त्याला प्लेट्स वगैरे असतात ते रोटेट करतं पूर्णपणे आणि कोणतं पॉवर प्लॅन्ट मध्ये काय करतं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्हणजे थोडक्यात याच्यावरती काय केलं पूर्णपणे हवा पडली हे ब्लेड पूर्णपणे फिरणारे गोल 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 फिरतात त्याला शॉर्ट पूर्ण पाडायचे आणि हे गिअर बॉक्स पूर्णपणे जसं जसं हवेचा प्रेशर येईल तसं जसे गोल गोल फिरवणारे आणि गोल गोल पूर्णपणे फिरलं आपलं जनरेटर काय करणार आहे फिरणार आणि जनरेटर पूर्णपणे फिरल्यानंतर जनरेटर पासून आपण काय करणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करणार आहे. म्हणजे थोडक्यात हवेचा वापर करून आपण काय करतोय लाईट तयार करतोय हेच तुम्हाला इथं सांगायचं आहे. जर विचारलं असेल तर पण आपलं विचारलं नाही. आपलं काय विचारलं डायग्राम ओळखा. दुसरं कोणतं विचारलं आपलं पूर्णपणे सोर्स कोणता आहे तो आपण सांगितलं. क्वेश्चन क्रमांक 3 बघू आता. बघा यामध्ये वाय दिस सोर्स इज सपोज टू बी इको फ्रेंडली. आता हा जो सोर्स आहे कोणता वाइंड मिलचा किंवा वाइंड टर्बाईनचा इको फ्रेंडली का आहे. इको म्हणजे काय रे आता मला सांगा ह्या पॉवर प्लॅन्ट पासून आपल्याला काही अडचण आहे का आपल्या काही अडथळे दिले आहे का अडथळे अजिबात नाही. आपलं कोणी तर सूट पार्टिकल तयार होत आहे का थर्ड पार्टिकल तयार होत नाही. मग सांगा याच्यापासून कोणला निसर्गाला कोणत्याला घातक आहे का काहीच घातक वगैरे नाही. बघा मग त्याच्यामुळे काय म्हणतो आपण इको फ्रेंडली आहे. मग असे नैसर्गिक साधन संपत्तीचा जो सोर्स वगैरे आहे तो कोणता आहे वाइंड टर्बाईन जो आहे ते पण बघू आपण. नो फ्युएल इज बर्न पण तो कोणते इंधन जळत नाही. जसं थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय होतं कोळसा जळत होता तसं त्यामध्ये कोळसा जळतोय का नाही. पण त्यामुळे कोणतेही कोळसा वगैरे जळत नाही तर कोणतेही इंधन वगैरे जे आहे त्याचं आपण बर्न करत नाही तो आपण जाळत नाही. दुसरं रिन्युएबल अँड इनएक्स्टेबल सोर्स वगैरे आहे. रिन्युएबल एखाद्या पूर्णपणे आपण परत परत ही एनर्जी जी आहे ना तयार करू शकतो. वारा आला पूर्णपणे टर्बाईन फिरलं एनर्जी तयार झाली. ठीक आहे आता हा सोर्स न संपणार आहे त्याला काय म्हणतो आपण इन एक्झॉस्टेबल सोर्स म्हणून म्हटलंय.
म्हणजे हा न संपणारा सोर्स आहे. हा तो सोर्स आहे. व्हेरी लो ग्रीन हाऊस गॅस इमिशन. व्हेरी लो म्हणजे काय, कमीत कमी काय करते, ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहेत म्हणजे जागतिक तापमानावर जे आहेत किंवा जो गॅस जो आहे तो काय करतोय, तयार करतोय. म्हणजे बघा, वाईन इन जनरेशन प्रोड्युसेस निग्लिजिबल म्हणजे काय रे, कमीत कमी नसल्यासारखा CO2 जो आहे आणि अदर हार्मफुल गॅसेस तो काय करतोय, तयार करतोय. कोण? वाईन पॉवर प्लांट जो आहे आपला. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं, हा काही आपल्या याच्यामध्ये कोणतेही पण फ्युल जे आहेत इंधन जळत नाही. दुसरं म्हणजे आपण कोणत्याही प्रकारची एनर्जी आहे ती वापरत नाही. दुसरं कोणतं वापरते? एनर्जी म्हणजे इथं रिन्युएबल सोर्स वगैरे आहे. आपण त्याचा परत परत वापर करू शकतो आणि ही न संपणारी आहे. आणि तिसरं म्हणजे कोणतं? आपण ग्रीन हाऊस इमिशन जे आहे, इमिशन म्हणजे काय, तयार करणं आपण. CO2 जो आहे किंवा बाकीचे हार्मफुल गॅसेस वगैरे आहे ते आपण इथे तयार करतोय. कोणतं? निग्लिजिबल पद्धतीने. नसल्यात जमा जे आहेत अशा प्रकारे काय होते, तयार होते. हे तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. मग पहिले काय बघितलं, कोणतंही इंधन इथे जळत नाही. दुसरं, हे सोर्स जो आहे परत निर्माण करणार आहे. आपण त्याला परत परत निर्माण करू शकतो. हवा आली, जनरेटर सुरू पूर्णपणे, चाके फिरले आपलं पूर्णपणे, कोणतं टर्बाईन फिरलं, आपलं एनर्जी भेटणार आहे. तिसरं म्हणजे कोणतं? कमीत कमी ग्रीन हाऊस जे गॅस आहे त्यांचं काय करते, इमिशन करते. हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला आपला क्वेश्चन, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. ऑब्झर्व द गिवन डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ही डायग्राम ऑब्झर्व करा आणि याच्या विषयी जे काही क्वेश्चन विचारले आहे त्याचा आन्सर द्या. आता हा काय विचारलाय, जुलै 2024 मध्ये विचारलाय. बघा, पहिला एक काय क्वेश्चन विचारला आपला, विच टाइप्स ऑफ एनर्जी इज क्रिएटेड इन द अबोव डायग्राम. कोणत्या प्रकारची एनर्जी तर तयार झालेली आहे, कोणत्या? या डायग्राम मध्ये. मग मला सांगा, हा कोणता प्लॅन्ट मुलांनो? थर्मल पॉवर प्लॅन्ट म्हणजे काय, कोळशावरती चालणारा. आणि सर्वांना माहिती आहे, कोळशापासून आपण कोणतीही जरी एनर्जी तयार केली ती कोणती होते, आपल्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. आपण थर्मल पॉवर प्लॅन्ट बघा, न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट बघा, वाइंड टर्बाईन्स पॉवर प्लॅन्ट बघा, सोलार प्लॅन्ट वगैरे बघा. या सगळ्यापासून कोणती एनर्जी तयार करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी. मग तुम्हाला कोणत्याही जरी पॉवर प्लॅन्ट वरती क्वेश्चन विचारला, तुमचा आन्सर काय असणार आहे? इलेक्ट्रिकल एनर्जी क्रिएटेड. कोणतं? इन द थर्मल पॉवर प्लॅन्ट किंवा बाकी जे प्लॅन्ट वगैरे असेल त्यांच्यामध्ये सुद्धा आपण काय करतोय, कोणती एनर्जी तयार करतोय? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करत आहोत. त्यामुळे हा क्वेश्चन आणि बाकीचे क्वेश्चन जरी सिमिलर असे तुम्हाला विचारले तर याचा आज तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पण आपल्याला विचारले ह्या डायग्राम पर्यंत, मग आपण सांगितलं काय केलं पाहिजे, ह्या पॉवर प्लॅन्ट मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काही लाईट तयार होत आहे. हा याला आपलं पहिलं आन्सर. बघा बी नंबरचा, विच टाइप्स ऑफ फ्युएल इज यूज इन पॉवर प्लॅन्ट. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण याच्यामध्ये कोळसा ही इंधन म्हणून वापरतोय. मग आपला आन्सर काय असणार आहे? कोल इज अ यूज इन द फ्युएल इन थर्मल पॉवर प्लॅन्ट. कोळसा हे काय प्रमुख इंधन आहे कशामध्ये? थर्मल पॉवर प्लॅन्ट मध्ये, कोळशावरती चालणाऱ्या प्लॅन्ट मध्ये. ठीक आहे. स्टेट एनी वन प्रॉब्लेम ग्रेटली इन सच टाइप्स ऑफ पॉवर प्लॅन्ट. आता एक प्रॉब्लेम असं सांगा जो याच्यापासून क्रिएट होतो, तयार होतो. मग आपण मग बघितलं मी तुम्हाला एकूण 4 दिले होते. सूट पार्टिकल्स वगैरे आहे, एअर पोल्युशन वगैरे आहे, नॉन रिन्युएबल सोर्सेस वगैरे आहे. त्याच्यामुळे काय तयार होते, कोणतं? एअर पोल्युशन वगैरे होतं. मग तुम्हाला बघा, एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. कोळसा जळाल्यामुळे काय होतं? एअर पोल्युशन, हवेचं प्रदूषण होतं. लिमिटेड फ्युएल रिझर्व्ह वगैरे आहे. म्हणजे कोळसा काय, लिमिटेड फ्युएल वगैरे आहे, इंधन वगैरे आहे, ते संपलं, आपण परत तयार करू शकत नाही. असे तुम्हाला जे आठवतील पॉईंट जे आहेत ते तुम्ही इथे लिहू शकता. सगळेच पॉईंट बरोबर असणार आहे. कशासाठी? फक्त प्रॉब्लेम कोणकोणते क्रिएट होतात. तुम्ही रेस्पिरेटरी डिसीज जरी लिहिलं तरी चालेल, तुम्ही हे स्टॅक काजळी वगैरे आहे, सूट पार्टिकल लिहिलं तरी चालेल, एअर पोल्युशन लिहिलं तरी चालेल. आपलं काय विचारलं, फक्त एकच विचारलंय, मग तुम्ही एकच परफेक्ट लिहायचं. त्याने 3 मार्क क्वेश्चन. याला 1 मार्क, बी ला 2 मार्क आणि या सी ला 3 मार्क. म्हणजे 1 1 1 झाले आपले 3 मार्क्स. किती सोपा क्वेश्चन होता हा. चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा मित्रांनो, आपला 5 नंबरचा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम फिगर. आता हे तुम्हाला क्वेश्चन जे विचारले ते फिगरचा वापर करून तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे. आता हा केव्हा विचारलाय? मार्च 2023 ला विचारलाय. पहिला क्वेश्चन काय? विथ रेफरन्स टू पॉइंट बी. पॉइंट बी ला रेफरन्स धरून, कोणतं? संबोधून काय लिहायचं तुम्हाला? हाऊ मच वॉटर रिझर्वायर, म्हणजे पाणी जे आहे, हाऊ मच वॉटर रिझर्वायर जे स्टोअर केलेलं आहे, ठीक आहे, इन डॅम विल बी कन्व्हर्टेड. डॅम मधलं स्टोअर केलेलं पाणी कोणतं? कन्व्हर्ट होईल कायनेटिक एनर्जीमध्ये. किती पाणी? पॉईंट बी ला रेफरन्स धरून आपण जर विचार केला, पॉईंट बी मधलं किती पाणी जे आहे, रिझर्वायर जे आहेत, कोणतं? कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होईल असं तुम्हाला विचारलंय. हा पहिला क्वेश्चन. दुसरा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इलेक्ट्रिसिटी जनरेशन. इलेक्ट्रिसिटी जनरेशन वरती तयार करण्यासाठी काय इफेक्ट होईल तेव्हा? इफ द चॅनल टेकिंग वॉटर टर्बाईन स्टार्ट ॲट पॉइंट ए. जर ए पासून सुरुवात केली आपण तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन मध्ये काय फरक पडेल, ती कमी होईल का जास्त होईल हे तुम्हाला लिहायचं. दुसरं. तिसरं, व्हॉट विल बी द इफेक्ट. इफेक्ट काय होईल, कोणतं? इलेक्ट्रिसिटी जनरेशन. सेम क्वेश्चन हा, फक्त कोणता? हा ए चा आहे आणि हा सी चा आहे. जर सी पासून स्टार्ट केलं
तर काय फरक पडेल पूर्ण इलेक्ट्रिसिटी जनरेशनला. ए पासून स्टार्ट केलं काय फरक पडेल इलेक्ट्रिसिटी जनरेशनला. आणि जर तुम्ही पूर्णपणे बी पासून स्टार्ट केलं कोणतं पूर्णपणे किती पाणी जे आहे डॅम मधलं रिझर्वायर मधलं कोणतं ते कायनेटिक एनर्जी रूपांतर होईल. असे तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले. मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्लाइड मध्ये ए, बी आणि सी या तिघांचे आन्सर बघू. मला कमेंट मध्ये तुम्हाला हे नक्की सांगायचंय हा पॉवर पॉइंटला नाव काय दिलंय. ठीक आहे. बघा आपला पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामधलं ए मधलं 5 मधलं एक क्वेश्चन. तुम्हाला काय म्हटलंय जर आपण बिलारी रेफरन्स धरलं किती पाणी कोणतं डॅम मधलं किती पाणी व कायनेटिक रूपांतर होईल असं आपल्याला विचारलं बघा. मग आन्सर लिहायचंय वेन द स्लाइस गेट ऍट पॉइंट बी. तर आपण स्लाइस गेट जो आहे तो कोणता पॉइंट बी पाशी इज ओपन वॉटर स्टार्ट फ्लोइंग आउट फ्रॉम द रिझर्वायर. पाणी स्टार्ट होईल रिझर्वायर मधलं. द स्टोर वॉटर हॅज पोटेन्शियल एनर्जी. या पाण्यामध्ये काय मग तुम्हाला म्हटलं पोटेन्शियल एनर्जी आहे. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जी काय असतं कोणती वस्तू तिची जी अवस्था असते ती स्थायू असू द्रव असू वायू असू या तिन्ही अवस्थेमध्ये त्याला प्राप्त झालेली एनर्जी त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. विल चेंज इन टू कायनेटिक एनर्जी. म्हणजे पाण्यामधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे कोणतं ती काय होईल पूर्णपणे कायनेटिक एनर्जी रूपांतर होईल. आता कायनेटिक एनर्जी काय असते वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त झालेली एनर्जी. गती म्हणजे काय स्पीड जे आहे. फॉर एक्झाम्पल मला सांगा तुम्ही एखाद्या वेळेस खेळत असाल तुम्ही पाण्याने पूर्णपणे खेळा आणि दगडांनी खेळा काय फरक पडेल. दगड जास्त जोरात लागतो पाणी एवढं जोरात लागत नाही कारण का कारण पाण्यामधली पोटेन्शियल एनर्जी ती वेगळी आणि दगडामधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे स्टोन मधली ती वेगळी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय केले स्लाइस गेट जो आपण ओपन केला पॉईंट बी पाशी त्याच्यामध्ये काय म्हणते पाण्यामधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कोणत्या कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे गतीज ऊर्जा जी आहे पूर्णपणे स्थितीज ऊर्जेमध्ये काय रूपांतर करणार आहे आणि कोणतं पाणी जे आहे पूर्णपणे स्टॅटिक मध्ये होणार आहे. म्हणजे कोणतं पॉईंट ए आणि पॉईंट बी मधलं हे सरळपणे काय होते आपण कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर करू शकतो हे तुम्हाला विचारलं आहे. मग सरळ सरळ काय लिहायचंय बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही. ए आणि बी मधलं सगळं पाणी काय होणार डॅम मधलं या दोन्ही पॉईंट मधलं पाणी कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होणार आहे हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा. तुम्हाला अशी लँग्वेज वापरायची गरज नाही. फक्त काय विचारलंय पॉईंट बी मधलं रेफरन्स धरून किती पाणी करंट होईल. मग तुम्हाला लिहायचंय ए आणि बी मधलं सगळं पाणी काय पाणी जे आहे पूर्णपणे कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होणार आहे. एवढंच तुमचा आन्सर आहे. त्यानंतर बी नंबरचा क्वेश्चन आपल्याला पॉईंट ए वरचा विचारला. मग तुला काय म्हटलं ए मधले जे पाणी आपण जर स्टार्ट केले पासून काय फरक पडेल इलेक्ट्रिसिटी जनरेशन बघा. इफ द चॅनल कॅरिंग वॉटर टू टर्बाइन स्टार्ट पॉईंट ए. जर आपण ए पासून स्टार्ट केलं तर द वॉटर फ्लोज फास्टर. पाणी काय होईल थोडंसं फास्ट फ्लो होईल पूर्णपणे वाहील पाणी पूर्णपणे. ए इज अ हायर लेवल ए काय पूर्णपणे हायर लेवलवरती आहे. ड्यू टू दिस ग्रेटर हाईट द वॉटर गेन मोर स्पीड. आता हा ई पॉईंट जो आहे जास्त वरच्या लेवल असल्यामुळे कोणतं पाणी जास्तीत जास्त फ्लो होईल आणि कोणतं मोर स्पीड न होईल पूर्णपणे पाणी जास्त वेगवेगळ्या असेल पाण्याला. दिस मेक्स द टर्बाइन डेड रोटेट मोर पेशंटली. आता त्यामुळे काय होईल आता हे टर्बाइन ब्लेड जे आहेत ना जास्तीत जास्त फिरेल पूर्णपणे. जास्तीत जास्त फिरलं काय होईल जास्तीत जास्त लाईट तर होईल. मग बघ इथे मोर पेशंटली अँड इन्क्रीज द इलेक्ट्रिसिटी जनरेशन. म्हणजे आपण जर पॉईंट ए पासून सुरुवात केली मुलांना सरळ सरळ ते पाणी काही फास्ट होईल पूर्णपणे टर्बाइन जोरजोरात फिरेल आणि जर टर्बाइन पूर्णपणे जोरजोरात फिरवलं काय होईल लाईट तयार होऊ शकते जास्त कोणत्या बी या पॉईंट पेक्षा तुम्हाला विचारले. आपलं ए विचारलं ना ए फक्त विचारलं आपलं बी काही घेतलं नाही का आता काहीच नाही फक्त ए पासून जर पाणी आपण फ्लो केलं पाणी काय होईल जास्त जास्त स्पीड येईल पूर्णपणे आणि जास्तीत जास्त लाईट तयार करेल हे आपल्याला म्हणायचं. ठीक आहे. हा झाला कोणता बी हा क्वेश्चन. आता सी बघू आपण. बघा सी मध्ये काय म्हटलंय व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. आता पॉईंट सीच विचारलं आपल्याला जर आपण सी पासून स्टार्ट केलं काय फरक पडेल इलेक्ट्रिसिटी जनरेशनला. आता ए आणि सीचा आन्सर जे आहे व्हॉइस आहे. आपण ए पासून सुरुवात केलं जास्तीत जास्त पाणी वेगाने वाहिलं. आता मला सांगा जर आपण सी पासून सुरुवात केली पाणी एवढं वेगाने वाईल का रे होऊ शकत नाही. मग काय होईल लाईट कमीत कमी त्याला होईल. मग आन्सर इफ द चॅनेल स्टार्ट फ्रॉम पॉईंट सी. जर आपण सी पासून स्टार्ट केलं तर द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकम लेस इफिशियंट. जर आपण सी पासून सुरू केलं कोणतं प्रोडक्शन जे आहे कमीत कमी होईल त्याच्यामुळे दिस इज बिकॉज पॉईंट सी एज अ लोअर हाईट. आता हे जसं काय होतं हायर हाईटला होतं तसं सी काय पूर्णपणे लोअर हाईटला आहे त्यामुळे काय होईल सो द वॉटर फ्लोज विथ लेस फोर्स टुवर्ड द टर्बाइन. म्हणजे काय कमीत कमी फोर्स टर्बाइन लागेल आणि कमीत कमी इलेक्ट्रिकल एनर्जी काय होईल तयार होईल. मग ए चा आन्सर आणि सी चा आन्सर दोन्ही काही विरुद्ध आहे. ए ला स्पीड जास्त असणार आहे सी ला स्पीड कमी असणार आहे त्यामुळे ए जास्तीत जास्त लाईट तयार करेल आणि सी काय कमीत कमी लाईट तयार करणार आहे. आणि जर आपण बी पासून सुरुवात केली कोणतं ए आणि बी मधलं पाणी पूर्णपणे येऊन जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करू शकते. हे तुम्हाला 3 गोष्टी विचारले. ठीक आहे. बघा आपल्याकडे क्वेश्चन नंबर 6 आहे. ए राईट एनी टू ऍडव्हान्टेजेस अँड टू प्रॉब्लेम असोसिएटेड विथ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट.
आता हा जो हायड्रोलिक पॉवर प्लांट आहे याचे दोन फायदे लिहा आणि दोन तोटे लिहा. आता हे दोन क्वेश्चन किती मार्कला आपलं 2 मार्कला आहे. म्हणजे दोन फायदे लिहायला आणि दोन तोटे लिहायला 2 मार्क आणि बी नंबरचा क्वेश्चन आहे त्याला 1 मार्क बघा. आता दोन तुम्हाला फायदे लिहायचे याचे. मला सांगा बरं हायड्रोलिक पॉवर प्लांटचे फायदे काय असू शकतात? याच्यामधून आपण इंधन म्हणून कोणता कोळसा वगैरे किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट सारखं युरेनियम वगैरे वापरत नाही. आपण काय करतोय पाण्यापासून वीज तयार करतोय. मग इथे काय आपल्याकडे नो एअर पोल्युशन होऊ शकत नाही. फ्युल इथे जळत नाही. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा रिन्युएबल सोर्सेस आहे. आपण हा परत परत तयार करू शकतो. हे दोन फायदे कशाचे? हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. त्यानंतर दोन तोटे काय आहे बघा. सबमर्ज ऑफ विलेज, फॉरेस्ट अँड फर्टाईलँड. आपण ज्या ठिकाणी हे पॉवर प्लांट उभारतोय त्या ठिकाणी जी जमीन आहे ती जमीन पूर्णपणे काय झाली? पाण्याखाली गेली. त्याचा काही वापर होणार आहे का? नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ही जमिनीसाठी हा प्रकल्प उभारला गेला आहे ती फर्टाईल लँड जी आहे सुपीक जमीन आहे ती सुपीक जमीन पाण्याखाली गेली तिचा फायदा झालेला नाही. त्यामुळे जे लोक आहेत त्या भागामध्ये राहणारे त्यांना स्थलांतर करायला लागलं. हे एक तोट्याचं बघा. सबमर्ज ऑफ विलेज म्हणजे काही जे जागा आहेत काही गावं जे आहेत त्या गावांना सबमर्ज करावं लागलं पूर्णपणे त्याच्या पाण्याखाली गेले. आपण त्याला स्थलांतर केलं ती गोष्ट वेगळी आहे. पण पाणी असल्यामुळे कोणत्या गावांना स्थलांतर करावं लागलं. तर लोकमोशन करायला लागलं. फॉरेस्ट अँड फर्टाईलँड ते जंगल वगैरे असेल किंवा सुपीक जमीन असेल ती जमीन तापली गेली या पाण्यामुळे. त्यामुळे हा एक तोटा आहे. दुसरा ऍडव्हर्स इफेक्ट ऑन रिव्हर इकोसिस्टम. मला सांगा जर आपण या डॅम मधलं पाणी फोर्सफुली या टर्बाईन्ससाठी वापरतोय याच्यामध्ये काही मासे असतील काही अॅक्वेटिक अॅनिमल्स वगैरे असतील हे तर मरणार आहे टर्बाईनच्या स्पीडमुळे. त्यामुळे ही सुद्धा काय करता येईल दोन तोटे आहे याचे. कोणते? जे विलेजर्स वगैरे आहे त्यांना सबमर्ज करावं लागतंय म्हणजे ते त्याच्या खाली गेले पाण्यामध्ये. फर्टाईल लँड जे आहे पूर्णपणे सुपीक जमीन वाया गेली. जंगल जे आहे ते झाले. कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम लिहिता येऊ शकतात. ठीक आहे. आपण काय बघितले? दोन फायदे बघितले आणि दोन तोटे बघितले. तुम्ही तुमच्या प्रमाणे दोन फायदे आणि दोन तोटे 100% लिहू शकता. तर तुम्हाला मधले जे लाईन आहेत ते लिहिण्याची गरज नाही. पण तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी दिलेले. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बी त्याच्यामधला. इज हायड्रोलिटिक पॉवर जनरेशन इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आता हा जो पॉवर प्लांट आहे तो एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे का? आता इथं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली म्हणजे काय रे? पर्यावरणाला अनुकूल. पर्यावरणाला कोणता याच्याकडून धोका नाही. असं तुम्हाला क्वेश्चन मार्क केला आहे किंवा नाही हे तुम्हाला लिहायचंय. व्हॉट इज युअर ओपिनियन? तुमचं मत काय? आता वाचलं का आपण बघितले दोन फायदे बघितले दोन तोटे पण बघितले. त्यापैकी तुम्हाला इथे तोटे लिहिता येऊ शकतात. ठीक आहे. एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे की नाही? आपल्या काय लिहायचे? एन्व्हायरमेंट फ्रेंडली हा नाही बघा. हायड्रोलिटिक पॉवर प्लांटेशन इज पार्शली एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. थोडंफार प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. पार्शली म्हणजे काय? थोडंफार प्रमाण जे आहे. बघा तो कशासाठी मग? इफ द एन्व्हायरमेंट फ्रेंडली बिकॉज नो फ्युल इज बर्न. कोणते इंधन जळत नाही. काय? कोणतेही इंधन इथे जळत नाही. त्यामुळे नो एअर पोल्युशन होत नाही. बरोबर? इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण आपण जर पॉवर प्लांट बघितला हा काय करतोय फॉरेस्टला त्या फर्टाईल लँडला किंवा ते गाव वगैरे आहे त्यांना डिस्टर्ब करतो इकोसिस्टमला. त्यामुळे हे काय तोटे यायचे. त्यामुळे तो पार्सली काय एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. पार्सली एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. आपण दोन फायदे आणि दोन तोटे फक्त आपलं स्वमत जे आहे आपले तर लिहू शकतो आपण. तुमच्या मनावरती आहे स्वमत कसं लिहायचं. ठीक आहे. हे त्याचं झालं आन्सर थोडक्यात. मुलात बघा 7 नंबरचं क्वेश्चन आहे. त्यामधील ए आहे कम्प्लीट द स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग वाइंड एनर्जी. वाइंड एनर्जी वापर केल्यानंतर कोणती ह्या ज्या स्टेजेस आहेत तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आणि बी नंबरचा क्वेश्चन आहे राईट लिमिटेशन्स इज अन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग वाइंड एनर्जी. आणि त्या लिमिटेशन लिहायचंय कशाचं? वाइंड एनर्जीचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला हे स्टेजेस पूर्ण करायचे आहे. तुम्हाला 2 मार्कला आहे. आता प्रत्येक जर ब्लँक जर म्हटलं आपण हाफ मार्कला ही हाफ आणि ही हाफ असे 2 मार्क्स लिहायला होतात. आणि पूर्णपणे लिमिटेशन लिहायला तुम्हाला 1 मार्क्स म्हणजे आपल्याला 2 लिमिटेशन्स लिहायचे आणि हे जे आहे ते पूर्ण करायचे. आता मला सांगा तुम्हाला हे स्टेजेस मी इथे दिलेले आहे. कोणत्या? इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग वाइंड एनर्जी. म्हणजे हवेचा वापर करून काय करायचं आपल्याला लाईट तयार करायची. मग तुम्हाला मला सांगा आता पहिल्यांदा इथे एक डायग्राम आहे आपली. ठीक आहे. आता ही डायग्राम का तुम्हाला पेपरला काढायची नाही. पण मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी डायग्राम इथे घेतली. मला सांगा हे जे ब्लेड आहे पूर्णपणे त्याला ब्लेडला काय म्हणतो आपण? वाइंड टर्बाईन जे आहे आपलं. म्हणजे हवेवर चालणारं जे टर्बाईन आहे. म्हणजे एकदा हे टर्बाईन पूर्णपणे फिरलं ते काय करणार? या गिअर बॉक्सला फिरवल नंतर पूर्णपणे जनरेटर सुरू होईल. ठीक. मला सांगा हवा याच्यावरती पडली कशावरती? टर्बाईन पूर्णपणे हे फिरणार आहे. म्हणजे वाइंड विथ रिक्वायर्ड वेलोसिटी म्हणजे वाइंड तुम्हाला पाहिजे लागणार आहे. कशासाठी? रिक्वायर्ड वेलोसिटी लागणार आहे. म्हणजे हवेचा प्रेशर लागणार आहे. जोपर्यंत हे ब्लेड पूर्णपणे फिरणार नाही तोपर्यंत आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तयार करू शकत नाही. ठीक आहे. मग आपल्याला हवा लागणार आहे कोणतं? रिक्वायर्ड वेलोसिटीची जेणेकरून ही ब्लेड जी आहे ती फिरवू शकेल. ही झाली पहिली तुमची ब्लँक जागा जी आहेत हाफ मार्च. दुसरी वाइंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स. आता मला वाटलं वाइंड टर्बाईन विथ लार्ज फिन. लार्ज फिन म्हणजे हे जे तुम्हाला ब्लेड दिसत आहे
की कोणते वाईन टर्बाईन जे आहेत, ठीक आहे, विथ लार्ज फिन जे आहेत, त्याला अटॅच काय पूर्णपणे जनरेटर अटॅच आहे. आणि जनरेटर काय करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करणार आहे. आता हे असे तुम्हाला 4 स्टेज आहे. मग पहिलं वाइंड विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, वाइंड तुम्हाला लागणार आहे. रिक्वायर्ड व्हेलॉसिटीची म्हणजे काय, वेगवान गतीची, जे करत जे काय करलं पूर्णपणे हे ब्लेड जे आहेत ते फिरवू शकेल. वाइंड टर्बाईन याला म्हणतो आपण पूर्णपणे लार्ज फिन जे आहेत, फिन म्हणजे काय, त्याचे पाते जे आहेत त्याला, ठीक आहे. त्याला अटॅच काय, जनरेटर, आणि जनरेटर काय करणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती काय करणार आहे. असे तुम्हाला 4 स्टेज लिहायचे आहेत. रिक्वायर्ड व्हेलॉसिटी वाइंड, ब्लेड पूर्णपणे फिरवणार, वाइंड टर्बाईन पूर्णपणे फिरवीन, लार्ज फिनचं म्हणजे जे पात्यांचं वगैरे आहे, आणि ते काय करणार आहे, जनरेटर फिरवणार, आणि आपलं जनरेटर काय करणार, आपल्याला लाईट तयार करून देणार आहे. एवढं सोपं एक्सप्लेनेशन आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू, राईट लिमिटेशन्स इज अन इलेक्ट्रिक जनरेटर. लिमिटेशन्स काय आहे? आता लिमिटेशन पहिले एक असू शकतं कोणतं, जर हवा पॉवरफुल जर नसेल, तिला जर गती नसेल, ते फिरू शकणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे कोणतं, हवेचं आहे पूर्णपणे त्याचा दाब प्रत्येक दिवशी राहील असं काहीच नाही. त्यामुळे ते 2 लिमिटेशन तुम्हाला येऊ शकतात. बघा, पहिलं लिमिटेशन्स काय येईल पूर्णपणे, वाइंड व्हेलॉसिटी इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. म्हणजे हवा प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल. आता प्रत्येक ठिकाणी हवा अवेलेबल आहे, पण त्याच व्हेलॉसिटीची असेल असं नाही. ते तुम्हाला म्हटलं बघा, सफिशियंट अँड कंटिन्युअस वाइंड ऑफ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी इज नॉट अवेलेबल ॲट ऑल प्लेसेस. सगळ्याच ठिकाणी हवा अवेलेबल असू शकत नाही. बघा, वाइंड एव्हरी जनरेशन, कोणता जनरेशन इज लिमिटेड टू स्पेसिफिक लोकेशन, एक्झाम्पल सी शोर्स, ओपन वाइंड एरियाज. आता या ठिकाणी पॉसिबल आहे, बाकीच्या ठिकाणी पॉसिबल असू शकत नाही, ठीक आहे. त्यामुळे असे ठिकाण जे आहेत, कोणतं जर कमी असले एरियाज आहेत, आता हे तुम्हाला पण लिहायची गरज शकत नाही. ओपन वाइड एरिया जो आहेत, किंवा कोणतं एक्झाम्पल सी शोर एरिया जो आहेत, या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन येऊ शकतं. ज्या ठिकाणी वारच नाही त्या ठिकाणी तुम्ही वाइंड पासून इलेक्ट्रिसिटी तयार कशी करणार आहे, ही लिमिटेशन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही असं पण सांगू शकतात, आणि कोणतं जर वाइंड कमी जर असेल, जास्तीत जास्त येण्यास राहू शकत नाही, हे पण तुम्ही त्याचं एक रिझल्ट लिहू शकता. ठीक आहे. आता हा केव्हा विचारलाय, मार्च 2022 ला विचारलाय. आणि सरळ सरळ तुमच्या मनाने लिहिण्यासारखा क्वेश्चन आहे हा मुलांना. आणि फक्त याला 1 मार्क्स आहे, एवढं काही लिहिण्याची गरज नाही. फक्त काय लिहा, वाइंड व्हेलॉसिटी इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. मग थोडंसं एका ओळीमध्ये एक्सप्लेन करायचंय, 1 मार्क तुम्हाला भेटला इथे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला 8 नंबरचा. रिड्रॉ द टेबल टेकिंग इंटू अकाउंट द रिलेशन बिटवीन एंटायर इन द 3 कॉलम्स. आता तुम्हाला 3 कॉलम दिले, 1, 2, 3. मुलांना हा क्वेश्चन आहे आणि हे त्याचा आन्सर आहे. आता बघा, कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 जो आहेत. आता पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम हे एकमेकाला मॅच करायचे. म्हणजे कोळशाला हे 2 कॉलम मॅच करा, युरेनियमला हे 2 कॉलम मॅच करा, आणि वाईडला पूर्णपणे हे 2 कॉलम मॅच करा. आता मला सांगा, कोळशामध्ये काय असतं रे, थर्मल एनर्जी, जी आपण लिहिली आहे ती, ठीक आहे. आणि थर्मल एनर्जी मध्ये काय तयार होईल पूर्णपणे, थर्मल पॉवर प्लांट. आपलं असं झालं. युरेनियम, युरेनियम म्हणजे काय, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतो. इथे लिहा न्यूक्लिअर पॉवर प्लांट, ठीक आहे. इथं न्यूक्लिअर एनर्जी आहेत, न्यूक्लिअर एनर्जी लिहा इथं, आणि इथं काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट येईल. वाईड मध्ये काय असतं, मग राहील फक्त शेवटचा कायनेटिक एनर्जी, आणि कोणतं वाईड इलेक्ट्रिकल प्लांट जे आहेत ते आपलं आन्सर आहे. म्हणजे कोल, थर्मल एनर्जी, थर्मल प्लांट. युरेनियम, न्यूक्लिअर एनर्जी, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. वाईड, इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट, कोणता कायनेटिक एनर्जी. फक्त तुमचं कन्फ्युजन कुठे होऊ शकतं, कायनेटिक एनर्जी मध्ये. कोणतं कायनेटिक एनर्जी, कोणतं कोलमध्ये लिहावी का वाईडमध्ये लिहावी. युरेनियमची ऑलरेडी न्यूक्लिअर एनर्जी आहे, ऑलरेडी सरळ आपण त्याला ऑप्शन जो आहे ऑप्शन नाहीचे. म्हणजे आपला ऑलरेडी माहिती आहे न्यूक्लिअर एनर्जी कुठे असते, युरेनियम मध्ये असते. युरेनियम काय, एक एलिमेंट आहे, तो आपण बॉम्ब बनवण्यासाठी जो वापरतो काही काही वेळेस, ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं युरेनियमचा. खूप सोपा क्वेश्चन होता 3 मार्क्सला. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 9 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ रिस्पेक्ट टू द बिलो फिगर. आता ही फिगर जे आहेत पूर्णपणे ऑब्झर्व करून तुम्हाला याच्यावरती 3 क्वेश्चन विचारले. ह्या 3 क्वेश्चनचा आन्सर लिहायचे. केव्हा विचारला आहे, ऑक्टोबर 2021 ला. आता ए बघा, आयडेंटिफाय द रिॲक्शन शोन इन द फिगर. आता या फिगर मध्ये तुम्हाला रिॲक्शन कोण दिली, तुम्हाला ओळखायचं आहे. आता या फिगर मध्ये न्यूक्लिअर फिजन होते, ही तुम्हाला ऑलरेडी रिॲक्शन माहिती, मग तुम्हाला ते न्यूक्लिअर फिजन आन्सर लिहिता आलं पाहिजे. बघा, रिॲक्शन शोन इन द न्यूक्लिअर फिजन इज अ चेन रिॲक्शन. ही कोणती, मग चेन रिॲक्शन आहे. पुढचं बी, वेअर इज दिस रिॲक्शन यूज. आता ही रिॲक्शन कुठे वापरतात, न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये लिहायचं. दिस रिॲक्शन इज इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट, न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. पण हो, लक्षात ठेवायचं हे वाक्य पूर्ण याच्यामध्ये लिहायचं, अर्थ लिहायचं नाही, पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. विच ॲटम इज यूज इन दिस रिॲक्शन. आता कोणता ॲटम तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय, तुम्हाला इथे बघतो युरेनियम 236 इथं तुम्हाला दिसतोय, 235 इथे दिसतो बघा, 75 इथे आहे. आता त्याच्यामध्ये काय लिहायचं, मग युरेनियम 235 जे आहेत आपलं त्याच्यामध्ये उपयोग करू शकतो, ठीक आहे. युरेनियम 235 यूज इन दिस न्यूक्लिअर रिॲक्टर, हे आपला आन्सर आहे, ठीक आहे. चला पुढचा बघूयात क्वेश्चन. बघा, 10 नंबरचा क्वेश्चन आहे, जो की विचारलाय मार्च 2020 मध्ये.
काय विचारलंय क्वेश्चन, मेक अ टेबल बेस्ड ऑन फ्रॉम एनर्जी अँड करस्पॉन्डिंग डिव्हाइसेस. मग तुम्हाला एनर्जी दिली आणि त्या डिव्हाइस कोणता उपयोग करतोय ते तुम्हाला लिहायचंय. आता हा क्वेश्चन आहे मुळात आणि त्याचा हे आन्सर आहे. मला सांगा इलेक्ट्रिकल एनर्जीवर चालणारे डिव्हाइस कोणकोणते. मग तुम्ही लिहा इलेक्ट्रिक बल्ब्स आहे, फॅन्स आहे, हीटर आहे किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जे पण डिव्हाइस नाव माहिती आहे तुम्ही तिथे 100% लिहू शकता. ठीक आहे. आता मेकॅनिकल ऑलरेडी आपल्याला ते दिले कोणतं, स्विंग मशीन वगैरे आहे, बायसिकल्स वगैरे आहे. ठीक आहे, म्हणजे आपण स्वतः चालवतो ते. त्यानंतर थर्मल एनर्जी कोणतं, गॅस स्टोव्ह वगैरे आहे, इलेक्ट्रिक आयर्न जे आहेत आपण त्याला इस्त्री वगैरे म्हणतो. आता काही घरामध्ये बघा गॅस स्टोव्ह वगैरे असेल पहिल्यांदा, त्याच्यावर कसं चालायचे, थर्मल एनर्जीवर चालायचे. त्यानंतर सोलर कुकर आहे, सोलर हीटर आहे, कशावर चालतं पूर्णपणे एनर्जी कोणत्या प्रकारे, सोलर डिव्हाइस. ठीक आहे, हे तुम्हाला तीनच झाले. म्हणजे 1, 2, 3 तुम्हाला 3 लिहिले किती मार्क होते, 3 मार्क होते. 1, 2, 3 3 ब्लँक लिहायला खूप सोपं आहे बघा. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पण दिले सोलारचं नावाला आपण ऑलरेडी सोलार एनर्जी लिहिणारच आहे. त्यानंतर थर्मलचा तुम्ही गॅस स्टोव्ह वगैरे आहे, इलेक्ट्रिक आयर्न जे आहेत, डिव्हाइस तुम्ही म्हटलंय तुम्ही डिव्हाइस लिहू शकता. ठीक आहे, इलेक्ट्रिक बल्ब, फॅन, मीटर एक्सेट्रा तुम्ही 100% लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन विचारला आपला 11 नंबरचा, जो की आहे तुम्हाला जुलै 2020 आणि मार्च 2021 मध्ये या दोनही वर्ष विचारलाय. क्वेश्चन काय बघा, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन. ऍडव्हान्टेजेस म्हणजे काय, फायदा वगैरे आहे कशाचा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचा. म्हणजे पाण्यापासून जे आपण वीज तयार करतो, लाईट तयार करतो याचा. आता बघा, पहिला फायदा आहे नो एअर पोल्युशन ड्यू टू फ्युएल कंबशन. कोणतंही इंधन जळत नाही, कोणतेही पेट्रोल, डिझेल, कोळसा आपण काहीच वापरत नाही. कशामध्ये, ते पूर्णपणे लाईट तयार करायला. त्यामुळे एअर पोल्युशन होणार नाही, फ्युल पण जळणार नाही, इंधन पण जळत नाही. दुसरा, इलेक्ट्रिसिटी कॅन बी जनरेटेड ॲज अँड वेन रिक्वायर्ड. तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू शकतो, तयार करू शकतो. लिमिट आहे कशाचं, उलट पाऊस जास्त पडला, जेवढा पाऊस जास्त जास्तीत जास्त तेवढं पाण्याचं पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, लाईट तयार करू शकतो. बघा, रिन्युएबल सोर्सेस वगैरे आहे, रिप्लेसेबल आहे सोर्सेस, म्हणजे आपण काय परत परत तयार करू शकतो, तो सोर्स आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर युजेस नॅचरल एनर्जी ऑफ वॉटर. आता पाण्यामध्ये जी एनर्जी आहे कोणती, पोटेन्शियल एनर्जी, त्याचा वापर करून आपण तयार करतोय. म्हणजे आपल्या स्वतः काही वापरायचं आहे का, तर नाही. त्यानंतर लो ऑपरेटिंग कॉस्ट आफ्टर इन्स्टॉलेशन. एकदा इन्स्टॉल केलं त्याला कॉस्ट लागणार आहे, पण त्या एकदा इन्स्टॉल केल्यानंतर जास्तीत जास्त त्याला कॉस्ट लागत नाही. हे त्याचे महत्व आहे, हे त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आहे. ऍडव्हान्टेजेस मध्ये काही फायदे आहे. मग तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 कोणते, हे 5 दिलेले, 5 मधून तुम्ही कोणते जरी 3 एक्सप्लेन केले प्रॉपर तरी तुम्हाला इथे 3 मार्क भेटतील. 3च एक्सप्लेन करायचे, एका मार्क लिहायचे आहेत. मग तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट लिहायचा, तो पूर्णपणे हायलाइट करून दुसरा त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. परत दुसरा पॉईंट लिहायचा, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 5 दिलेले, 5 पैकी कोणते तुम्हाला ते 3 सोपे वाटतील ते 3 लिहायचे आहेत. ठीक आहे. इथे काय आहे, नो एअर पोल्युशन हा पॉईंट एक्सप्लेन करा. इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट सो नो फ्युएल इज बर्न. कोणतेही इंधन जळत नाही, सो देर इज नो एअर पोल्युशन. त्यामुळे एअर पोल्युशन म्हणजे हवेचं प्रदूषण होणार नाही ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल. हा पहिला पॉईंट. दुसरा, इफ सफिशियंट वॉटर इज स्टोर. जर पूर्णपणे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आपण स्टोअर केलं असेल, साठवलेलं असेल, तर इन डॅम इलेक्ट्रिसिटी कॅन बी जनरेटेड व्हेन एव्हर निडेड डिपेंडिंग ऑन डिमांड. आता जशी डिमांड असेल, जशी लोकांची मागणी वगैरे असेल, त्या मागणीनुसार आपण जेवढं डॅम मध्ये पाणी साठवलं आहे, कशामध्ये, धरणामध्ये, तेवढं पण धरणाचं पण ते पाणी वापर करून आपण काय करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट तयार करू शकतो. त्यानंतर दुसरी, रिन्युएबल आहे. कोणतं, अल्दो कोणतं, वॉटर फ्रॉम रिझर्वायर इज यूज पॉवर जनरेशन, इट इज अ रिप्लेस ड्युरिंग द रेनी सीझन. म्हणजे काय रे, आपण पाऊस भरला पूर्णपणे, डॅम भरणार आहे, आपला बंधारा पूर्णपणे भरणार आहे, आणि बंधारा पूर्णपणे भरला परत कोणता आपण, ही पाऊस आल्यानंतर पूर्णपणे हे काय रिप्लेस होणार आहे, परत भरलं जाणार आहे, परत परत आपण तयार करणार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट कोणता आहे, यूज नॅचरल एनर्जी ऑफ वॉटर. पाण्यामध्ये नॅचरल एनर्जीचा आपण वापर करतोय. हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट युटिलाइज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्टोर वॉटर अँड कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर, रिड्युसिंग कोणता डिपेंडन्स ऑन फॉसिल फ्युएल. आता पाण्यामधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे, आता मी तुम्हाला सकाळी सांगितले याच याच्यामध्ये कोणतं, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोन्ही पण वेगळे आहे. पोटेन्शियल एनर्जी काय असते, वस्तूला तिच्या स्थितीमुळे प्राप्त झालेली एनर्जी म्हणजे कोणती, पोटेन्शियल एनर्जी. आणि वस्तूला तिच्या वेगामुळे प्राप्त झालेली एनर्जी म्हणजे कोणती, कायनेटिक एनर्जी. आता पाण्यामधली पोटेन्शियल एनर्जी काय करते, गतिमान असल्यामुळे कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर करते, आणि ती एनर्जी आपल्याला काय करते, लाईट तयार करून देते. याच्यामध्ये कोणतेही आपण फॉसिल फ्युएल म्हणजे जीवाश्म इंधन जे आहेत ते वापरले नाही. जसं की कोळसा आहे, डिझेल आहे, रॉकेल आहे, केरोसिन आहे, याला काय आपण फॉसिल फ्युएल असं म्हणतो. आणि लास्ट, लो ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन.
कॉस्ट काय कमी बघा. वन्स द डॅम ऑफ पॉवर स्टेशन आर कन्स्ट्रक्ट, जेव्हा आपण पूर्णपणे डॅम धरण बांधतो किंवा पॉवर स्टेशन पूर्णपणे आपलं कष्ट झालं, बांधून झालं, त्यानंतर नो फ्युएल कॉस्ट इज रिक्वायर्ड, त्यानंतर कोणत्याही इंधनाची आपल्यासाठी इंधनाला आपल्याला पैसे देण्याची गरज नाही. सो द रनिंग कॉस्ट इज रिलेटिव्हली लो, त्यामुळे ही जी कॉस्ट आहे पूर्णपणे तो रन करायला, तो चालवायला, कोणता आपण हायड्रोलिक पॉवर प्लॅन्ट पैसे कमी लागणार आहे. हेच त्याचं मुळात काय ऍडव्हान्टेज आहे. मग तुम्ही या 4-5 पैकी कोणतीही 3 गोष्टी एक्सप्लेन करा. तुम्हाला हेच शब्द वापरले गेले पाहिजे अशी काही नाही. तुमच्या मनाने त्याला फॉर्मॅटिंग करा व्यवस्थित आणि ते एक्सप्लेन करा. तरी पण तुम्हाला 100% इथे 3 मार्क्स भेटतील क्वेश्चन जर असा आला तर. बघा, 12 नंबरचा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द क्वेश्चन. ही डायग्राम ऑब्झर्व करा आणि त्या विषयावर तुम्हाला ही आन्सर द्यायची आहे. ठीक आहे, क्वेश्चनची आन्सर द्यायची. क्वेश्चन काय विचारलाय मार्च 2019. क्वेश्चन काय पहिलं बघा, विच एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम द पॉवर प्लांट. मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये पहिल्या 2 नंबरचे क्वेश्चन तुम्हाला सांगितलं. प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला विचारलं कोणती एनर्जी तयार होते तर सरळ सरळ द्यायचं कोणतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. कारण आपण हा धडा कशात शिकतो, फक्त इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वेगवेगळ्या सोर्सने वेगवेगळे सोर्स वापरून पूर्णपणे आपण तयार करतोय. पण कोणती एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट ऊर्जा जी आपण तयार करतोय. मग तुम्हाला लिहायचं काय, इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम दिस पॉवर प्लांट. आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतोय याच्यामधून. बघा पुढचा, स्टेट इट सोर्स. आता तुम्हाला सोर्स काय दिसतो पूर्णपणे, नॅचरल गॅस आहे. कोणता बघा, गॅस टर्बाईन वगैरे आहे. कोणता, सीएनजी जो आहे आपला, नॅचरल गॅस जो आहे. सीएनजी सुद्धा आपण याच्यापासून तयार करतो बघा. बघा, द सोर्स ऑफ एनर्जी नॅचरल गॅस. मग यासाठी कोणता सोर्स वापरला आपण, कोणतं इंधन वगैरे वापरलंय तर नॅचरल गॅस हे इंधन वापरलं मुळात. मग तिला यायचं द सोर्स ऑफ एनर्जी इज अ नॅचरल गॅस. आपल्या प्रत्येक क्वेश्चनला काय एक एक मार्क्स बघा. विच इज मोर इको फ्रेंडली. बघा, कोणती एनर्जी आहे कोण इको फ्रेंडली आहे, पॉवर जनरेशन फ्रॉम द कोल अँड पॉवर जनरेशन फ्रॉम द नॅचरल गॅस. व्हाय, का पूर्णपणे. मग पण काय म्हटलंय, कोळशापासून चालणार पॉवर प्लांट आहे आणि पूर्णपणे नॅचरल गॅस चालणार पॉवर प्लांट आहे. याच्यातून कोण इको फ्रेंडली जास्त आहे तर आपल्याला माहिती आहे नॅचरल गॅस चालणार आहे का इको फ्रेंडली. यामध्ये कोणते पण इंधन वेळ जळत नाही, एअर पोल्युशन होत नाही. तेच पॉईंट परत यायचे. एकदम क्वेश्चन बघा. पॉवर जनरेशन फ्रॉम द नॅचरल गॅस इज मोर इको फ्रेंडली दॅन द कोल बिकॉज. पॉवर जनरेशन जो आहे पूर्णपणे कोणता, नॅचरल गॅसवर चालणारा, तो जास्त इको फ्रेंडली. इको फ्रेंडली बघा आहे, एन्व्हायरमेंट याच्यापासून कोणतेही धोके नाही पूर्णपणे. पर्यावरण पूरक आहे, पर्यावरणाला कोणताही धोका वगैरे नाही. मग बघा, नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, सो बर्निंग इट इज कॉज लेस एअर पोल्युशन. आता नॅचरल गॅसमध्ये काय सल्फर वगैरे नाही, त्यामुळे एअर पोल्युशन जे आहे, हवेचे प्रदूषण काहीच होणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय झालं तरी कमी होईल पूर्णपणे. त्यानंतर पुढे, इट प्रोड्युसेस निग्लिजिबल सूट पार्टिकल मॅटर कम्पेअर्ड टू कोल. तर निग्लिजिबल म्हणजे काय रे, नसल्यात जमाई. याच्यामध्ये सूट पार्टिकल जे आहेत पूर्णपणे कोलपेक्षा तर कमी पूर्णपणे. आणि कोणतं निग्लिजिबल आहे, कोणतं काहीच नाही एवढे, नसल्यात जमा वगैरे आहे. सूट पार्टिकल म्हणजे काय, मी म्हटलं होतं सकाळी. सूट पार्टिकल म्हणजे असे पार्टिकल कोणतं, जे कोळशामध्ये काजळी तयार करते. म्हणजे असे धुळीचे कण जे आहेत काळ्या काळ्या कलरचे, ते कोणता पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये गेले काय होतं मुलांना, रेस्पिरेटरी डिसीज जे आहेत कोणता, या डिसीज मोठे आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस हॅज अ हाय एफिशियन्सी. कोणता, सो फ्युएल इज रिक्वायर्ड फॉर द सेम इलेक्ट्रिसिटी आउटपुट. आता जे आपण कोळसा वापरून तयार करतोय तेच आपण इथे तयार करतोय. काय तयार होतोय, इलेक्ट्रिकल तयार करतोय. त्यामुळे काय जास्त हाय एफिशियन्सी आहे. तुम्ही हा जरी एक पॉईंट लिहिला पूर्णपणे कोणता, इट इट डज नॉट कंटेन सल्फर किंवा लेस एअर पोल्युशन, तरी पण तुम्हाला या क्वेश्चनला 1 मार्क्स भेटणार आहे. पहिले काय लिहायचं, आता पॉवर प्लांट कोणता पूर्णपणे इको फ्रेंडली, नॅचरल गॅस चालणारा, पहिली ही ओळ लिहायची. त्यानंतर आपला विचारला प्रश्न कोणता, का बरं पूर्णपणे हा इको फ्रेंडली आहे, मग त्याचं एक वाक्य लिहायचं. ते पण तुम्हाला 1 मार्क भेटेल याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे 2 तुम्हाला मी काय एक्स्ट्रा दिले, हा एक सोड पार्टिकलचा आणि एअर बेसिडिटीचा. अशा प्रकारे आपण 3 मार्कचे क्वेश्चन जे आहेत ते बघितले. आणि मुलांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये मला कमेंट करायला विसरू नका, तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून कोणते चॅप्टरचे PYQ पाहिजे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक सुद्धा जो आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.